रामकृष्ण हरी. आजचा भारुडाचा विषय आहे विंचू चावला. विंचू चावला हे भारूड पैठणच्या शांतीब्रह्म संत एकनाथ महाराजांचं आहे आणि हे भारूड घराघरात पोहोचलेलं असं भारूड आहे. श्रोत्यांना विनंती आहे की काही चूक झाल्यास क्षमा करावी, चांगलं ते घ्यावं आणि वाईट टाकून द्यावं. सर्वप्रथम आपण नाथमाऊलींचं भारूड पाहूया. भारुडाला सुरुवात करूया. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. सत्व उतारा देऊन अवघा सारिला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण, शांत केली जनार्दने. या भारुडाचं निरूपण आणि भावार्थ पाहूया. विंचू चावला. विंचू चावला म्हणजे काय झालं, इथून सुरुवात करूया. हा विंचू नेहमीचा विंचू नाहीये, तर हा विंचू आहे काम आणि क्रोध. काम म्हणजे काय, कोणत्याही वस्तूबद्दल किंवा व्यक्तीबद्दल आपल्याला हाव निर्माण होणे, तिचा उपभोग घेण्याची वृत्ती निर्माण होणे, इच्छा निर्माण होणे. आणि क्रोध म्हणजे काय, क्रोध म्हणजे राग. आता या दोघांमधून उत्पन्न झालेला अधर्मी, विनाशकारी आणि अहंकारी जो भाव आहे, हे म्हणजे तमस म्हणजे अंधकार, अज्ञानाचा आणि अहंकाराचा विनाशकारी असा भाव. एकदा का हा काम आणि क्रोधाचा विंचू चावला की माणसाला तमाचा घाम येतो. म्हणजे जणू माणूस खरोखरीच विंचू चावल्यासारखा बेभान होतो, विचित्र वागायला लागतो, चुकीचे निर्णय घ्यायला लागतो, रागराग करायला लागतो, मोठ्याने आरडाओरडा करायला लागतो, विक्षिप्त वागायला लागतो आणि शेवटी अधर्माच्या वाटेवरती चालायला लागतो. असं नाही की त्या माणसाला माहिती नसतं, त्या माणसाला सगळं कळत असतं की आपली चूक होते, आपल्याकडून चूक होते आणि ही दुरुस्त केली पाहिजे, हे कळत असतं. परंतु कळतं पण वळत नाही. या मराठीतल्या म्हणीनुसार आपण या कामक्रोधाच्या विंचू चावल्याच्या वेगामध्ये वाहत जातो आणि आपलं नुकसान करून घेतो, नाश करून घेतो. नाथमाऊली म्हणतात, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालला, सर्वांगाचा दाह झाला. अशा विंचू चावलेल्या मनुष्याला जेव्हा या दंशाची जाणीव होते तेव्हा त्याच्या लक्षात येतं की या तामसी दोषामुळे त्याचे पंचप्राण व्याकुळ झाले आहेत आणि त्याचा संपूर्ण वागण्याचा प्रवाह, वागण्याचा जो रस्ता आहे तो दोषांनी भरून गेलेला आहे. आता कामक्रोधाचा परिणाम फक्त शरीरावरच होतो का, तर माणसाच्या वृत्तीवर, विचारावर आणि शेवटी त्याच्या आचारावर म्हणजे त्याच्या वागण्या बोलण्यावर देखील होतो. हे प्राणवायू व्याकुळ होता, जीव जातो का राहतो असं वाटायला लागतं. आपला आत्मा जो परमेश्वराचा अंश आहे तो गुदमरून जातो, कंठ दाटून येतो. खूपदा रागामध्ये मनुष्याला बोलता सुद्धा येत नाही आणि असं वाटायला लागतं की आता आपले प्राण जाऊ लागले आहेत. आयुष्य अनिर्बंध मार्गावर चाललंय, भरकटतंय, पाप आणि अधर्माने बरबटलेलं आहे आणि यातून काही मुक्तता दिसत नाही. सर्वांगाचा नुसता दाह होतो आहे, आग आग होती आहे. आता हा दाह दोन प्रकारचा आहे, एक काम आणि क्रोधामुळे आणि निरुपाय झाला, याच्यातून कसं बाहेर पडायचं ते माहिती नसल्यामुळे. आता संत एकनाथ महाराज पुढे सांगतात, मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या सगळ्यामध्ये महत्त्वाची गोष्ट संत एकनाथ महाराज सांगतायत की या सगळ्या त्रासाचं मूळ कुठं आहे, तर मूळ आपल्यामध्येच आहे. शेवटी कर्म आपणच करतो, त्यामुळे या रोगाचं मूळ म्हणजे आपणच आहे. आपणच स्वतः इंगळी आहे. आपलं कर्म इंगळी, आपलं विचार करण्याची प्रवृत्ती इंगळी. इंगळी म्हणजे मोठा विंचू. कारण की ज्याच्या त्याच्या अवस्थेला ज्याचे त्याचे कर्म जबाबदार असतात. हे जोपर्यंत आपल्या मनामध्ये आपण ठसवून घेत नाही तोपर्यंत आपण आपल्या दुःखासाठी नेहमी दुसऱ्यालाच दोष देत राहणार. या मनुष्य इंगळीने नांगी मारली म्हणजे काय केलं, तर आपल्या कर्मावर आणि आपल्या विचारांवरती आपला ताबा काढून घेतला आणि तिने तिच्या मनमर्जीने आपला देह, आपलं वागणं, आपलं बोलणं हाकायला सुरुवात केली आणि वाईटाच्याच मार्गाला हाकायला सुरुवात केली. सगळीकडे संबंध बिघडवून ठेवले, स्वतःची आगाग झाली, आपल्या बोलण्यावर आपलं नियंत्रण नाही, राग येऊ लागला, सगळीकडे नुकसान व्हायला लागलं आणि या सगळ्याची परिणिती अति दुःखात व्हायला लागली. आता याच्यावरती उपाय काय, तर नाथमाऊली सांगतात, या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळी उतरे झरझरा. आतापर्यंत विंचू म्हणजे काय, दाह कशाचा असतो आणि त्याचं मूळ कुठे आहे आपण पाहिलं. पण या सगळ्या दुःखाला आणि अवस्थेला उत्तर काय, त्याच्यावरती उपाय काय. जोपर्यंत रोगाचे निवारण होणार नाही तोपर्यंत मनुष्य असाच तडफडत राहणार. मग या रोगाचं औषध काय, तर या विंचवाच्या विषाला उतारा काय, तर महाराज सांगतात, तमोगुण मागे सारा. थोडक्यात म्हणजे कोणताही असा विचार आणि जी कृती जी तुम्हाला अज्ञानाकडे ढकलेल तिचा त्याग करा.
क्रोध, काम, अहंकार, लालसा, ईर्ष्या, मोह इत्यादी षडरिपू आपल्या मनामध्ये येत असतील तर त्यांना प्रयत्नपूर्वक टाळा. म्हणजे तमोगुण मागे सारा, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. सत्वगुण अंगाऱ्यासारखा लावा. सत्य म्हणजे सत्याचे मूळ, सत्याच्या मार्गावरती चला, ज्ञान मिळवा. अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका. स्वतःला पुन्हा पुन्हा विचारा की मी हे जे काही करतोय ते सत्याला आणि धर्माला धरून आहे का? यातून काही चांगुलपणा निर्माण होणार आहे की दुःख निर्माण होणार आहे? जर दुःख निर्माण होत असेल तर तो विचार बाजूला सारा. चांगुलपणा, आनंद निर्माण होत असेल तर त्याला जवळ बाळगा, त्याला जवळ ठेवा. यात माझ्यातले तमोगुण बाजूला करा. यातले दुःख निर्माण करणारे प्रत्येक विचार बाजूला टाळा. जर तुम्हाला ते टाळताच येत नसतील तर त्यांची संगत, त्यांची सोबत अतिशय कमी वेळापुरती, थोड्या वेळापुरती ठेवा. नाथ माऊली सांगतात, सत्वगुण अंगी लावण्याचा, बाणवण्याचा सोपा उपाय काय? तर स्वतःला सतत सांगत राहणे की जी गोष्ट माझी नाही आहे त्याला कधीच स्पर्श करायचा नाही. मग ती सजीव असो अथवा निर्जीव. जिथे माझा अधिकार नाही तिथे माझा काहीच स्पर्श किंवा कुठलाही सहभाग नसलाच पाहिजे. माझ्या प्रत्येक कर्मामधून चांगुलपणा निर्माण होतोय का, आनंद निर्माण होतोय का, हे मी तपासूनच पाहिलं पाहिजे आणि सत्याने आणि धर्माने चाललं पाहिजे. एवढं केलं की ही इंगळी म्हणजे हे तमाचे विष झरझर झरझर उतरायला लागेल. आणि भारुडाची शेवटची ओवी आहे, सत्व उतारा घेऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. हा सत्व उतारा एकदा घेतला की तमोगुण मागे सारला जाईल. तरीही माणसाची वृत्ती अशीच असते की हा जो तमोगुण आहे तो अधूनमधून डोकावतोच, डोकं वरती काढतोच. मग अशा वेळेस संत एकनाथ महाराज या गोष्टीला फुणफुण म्हणतात. किंचित राहिली फुणफुण. आता या फुणफुणीला उतारा काय, औषध काय? तर परमेश्वराची भक्ती, विठ्ठलाची भक्ती, पांडुरंगाची भक्ती, महाविष्णूची भक्ती, महादेवाची भक्ती, त्रिदेवांची भक्ती, सत्य, सन्मार्ग आणि धर्माने चालण्याची वृत्ती. म्हणजे या फुणफुणीला संपूर्ण संपवण्यासाठी परमेश्वराच्या आशीर्वादाची, कृपेची देखील जोड लागते. त्यामुळे तुम्ही परमेश्वराची भक्ती करा. म्हणजे ही राहिली सायली फुणफुण सुद्धा निघून जाईल आणि तुमचं सर्वांगीण कल्याण होईल. तुम्हाला आनंदी आयुष्य जगता येईल, सफल आयुष्य जगता येईल, समाधानाचं आयुष्य जगता येईल. विंचू चावला, वृश्चिक चावला, कामक्रोध विंचू चावला, तम घाम अंगासी आला, पंचप्राण व्याकुळ झाला, त्याने माझा प्राण चालिला, सर्वांगाचा दाह झाला. मनुष्य इंगळी अति दारुण, मज नांगा मारिला तिने, सर्वांगी वेदना जाण त्या इंगळीची. या विंचवाला उतारा, तमोगुण मागे सारा, सत्वगुण लावा अंगारा, विंचू इंगळे उतरे झरा झरा. सत्व उतारा देऊन अवघा सारीला तमोगुण, किंचित राहिली फुणफुण शांत केली जनार्दने. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी.